नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर एफ.आर. दळवी, कृषी विज्ञान केंद्र बदनापूर, मराठवाडा वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी अंतर्गत मी आज आपल्याला लंपी या आजारासंबंधित जो काही जनावरांमध्ये रोग आहे त्या संबंधित माहिती देतोय। जर हा आजार कसा पसरतोय तर हा आपल्या जे काही गाई बैल जे जनावरं आहेत त्यांच्यामध्ये हा रोग जास्तीत जास्त आपल्याला दिसून येतोय। तर याची प्रमुख कारणं काय आहेत तर जे काही चावणारे काही डास आहेत, जे काही वेगवेगळे कीटक आहेत त्यांच्या माध्यमातून हा रक्त पिणाऱ्या किंवा शोषणाऱ्या अशा जे काही कीटक आहेत त्या घटकांपासून हा लंपी आजार जनावरांमध्ये पसरतो। तर या आजाराची काही लक्षणं आहेत तर सर्वप्रथम आपल्याला जनावरांमध्ये ताप दिसून येतो। 48 तासाच्या आत जर तुम्हाला जनावर जास्त ताप दिसून आला, त्याच्या खाण्यामध्ये जो काही आपला घटक आहेत त्याचा चारा खाणं, जे काही ढीप खाणं त्यामध्ये जर कमतरता दिसून आली, तसेच जे काही आपल्याला ते दूध उत्पन्न आहे ते कमी आढळून आलं तर याचा प्रभाव आपल्या जनावरांवर झालेला आहे। तसेच याचं मुख्य असं लक्षण आहे की जनावरांच्या अंगावर एक गाठीसारखं असे फोड बनतात। त्या फोडांमधून म्हणजे जास्तीत जास्त जर ते खराब झाले तर जनावरांच्या अंगावर जखमा होऊ शकतात, इजा होऊ शकते। आणि जर हा जे काही गाठींचं प्रमाण शरीरावर जनावरांचं जास्त दिसून आलं तर आपण याला प्रतिबंधक उपाय म्हणून काउपॉक्सची जी काही लस देतोय आपण जनावरांमध्ये, तर ह्या प्रतिबंधक लस आपण फक्त आपल्या जनावरांना जर ताप दिसून आला असेल, खाणं कमी झालं असेल, दुधाच्या उत्पन्नामध्ये कमी झालं असेल तर ही काउपॉक्सची लस आपण आपल्या सर्व शेतकऱ्यांनी जे काही आपले पशुचे जे काही डॉक्टर असतील आपल्या तालुका स्तरावर गाव स्तरावर त्यांच्या मार्फत लस टोचून घ्यावी, जेणेकरून आपण हा रोग आपल्या जनावरांमध्ये पसरवण्याचं थांबवू शकतो। धन्यवाद।